नमस्कार, मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला चटपटीत अशी कैरीची चटणी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी अर्धी कैरी बारीक कट करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेत आहे आणि इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। जर तुम्ही हे ओलं खोबरं किसून घेतलं तरीही चालेल, पण मी इथे बारीक कट करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तुम्ही कैरीची चटणी किती प्रमाणात करता त्या हिशोबाने मीठ घाला। मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडं जिरं घालायचं आहे आणि जो आपला साठवणीचा मसाला लाल तिखट असतो तो घालायचा आहे। इथे मी पाऊण चमचा तिखट मसाला घातलेला आहे। तुम्ही मसाल्याऐवजी याच्यामध्ये जरी मिरची वापरलात तरी पण चालेल आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे। ते बघू शकता मी एकदा मिक्सरला ही चटणी फिरवून घेतलेली आहे। थोडी चटणी भरड आहे। एकदा चमच्याने पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा थोडं पाणी घालून एकदा मिक्स करायचं आणि पाणी घालून पुन्हा आपल्याला एकदा मिक्सरला ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। इथे बघू शकता आता मी ही चटणी मिक्सरला एकदा फिरवून घेत आहे। इथे आपली चटणी रेडी झालेली आहे। तुम्ही या चटणीला मोहरीचा आणि कढीपत्त्याचा तडकाही देऊ शकता, पण अशीच खाल्ली तरी पण खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आता आंब्याचा सीझन आहे तर तुम्हाला कैऱ्या सहज उपलब्ध होतील। ही चटणी तुम्ही एका डब्यामध्ये काढून 2 दिवस फ्रीजमध्ये छान टिकवून ठेवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।